स्टुडंट्स, मगाशी आपण फर्स्ट मेथड बघितलं मॅटर्सला क्लासिफाय करायचं. त्याच्यामध्ये आपण बघितलं हाऊ सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस वेअर क्लासिफाईड. नाव लेट अस सी द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. इन दिस मेथड the criteria used for the classification of matter is chemical composition of matter. We have seen in the previous standard that the matter is classified into three types: elements, compounds and mixture, by considering whether the smallest particle of matter are similar or different and what are they made up of. आपण प्रिव्हियसच्या स्टँडर्डमध्ये बघितलं की मॅटर हे 3 टाईपमध्ये क्लासिफाईड असतात: एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. ऑल द स्मॉलेस्ट पार्टिकल्स, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स इन अ एलिमेंट और कंपाऊंड आर अलाइक. स्मॉलेस्ट पार्टिकल्सचे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांसारखेच असतात. हाऊएवर द स्मॉलेस्ट पार्टिकल इन अ मिक्सचर आर ऑफ 2 or more टाईप. पण मिक्सचरमध्ये मात्र स्मॉलेस्ट पार्टिकल जे असतात ते वेगळे वेगळे असतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट कंटेन्स आयडेंटिकल ॲटम्स. एलिमेंट्सचे मात्र स्मॉलेस्ट पार्टिकल्स काय आहेत तर ॲटम्स, आणि ते कसे असतात आयडेंटिकल म्हणजे एकमेकांची सेम असतात. फॉर एक्झाम्पल, ईच मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स 2 ऑक्सिजन atoms in the bonded state. The smallest particle of compound are formed by joining 2 or more type of atoms to each other. कंपाऊंड मात्र बनतो तेव्हा काय होतं तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येऊन कंपाऊंड बनला जातो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, each molecules of water contains 2 hydrogen atoms joining to 1 atom of oxygen. The smallest particle of a mixture are atoms, molecules of 2 or more elements and compound. Smallest particle मिक्सचर्सचा काय आहे ॲटम किंवा मॉलिक्युल्सचा, तो म्हणजे 2 or more elements किंवा कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल आपण बघूया काय होतं तर the main constituent molecule of mixture, namely air, are N2 means nitrogen, oxygen, O2, argon, Ar, H2O म्हणजे water आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. एअर हे मिक्सचर आहे. एअरमध्ये काय काय असतं तर नायट्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, आर्गॉन असतं, वॉटर असतं आणि कार्बन डायऑक्साईड. Similarly, the mixture an alloy brass contains the atom of copper and zinc. हे खूप महत्त्वाचं आहे कारण हा 10thला सुद्धा विचारला जातो प्रश्न. ब्रास हे एक अलॉय आहे. तर हे ब्रास बनण्यासाठी काय काय 2 ॲटम्स उपयोगी होतात ते म्हणजे कॉपर आणि झिंक. while bronze contains the atom of elements copper and tin. पण ब्रॉन्झ बनवण्यासाठी कॉपर आणि टीनचा उपयोग होतो. सो हॅव यू अंडरस्टूड दिस?